तर बाहेर पाऊस येतोय. आपण मक्याचे गरमागरम मस्त ह्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्यामध्ये खावं वाटते गरम गरम काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने करू आपण. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा वगैरे काही घालायचं नाही, कारण हे ऑलरेडी मऊ असतं ना, त्याच्यामुळं काही ह्याच्यामध्ये घालायची गरज नाही आहे सोडा बिडा. पहिला मुद्दा आपला हा आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता मी ह्याला काय करा, आणि हे फुटतं तेलामध्ये अख्खं जर टाकलं तर आपण ह्याला थोडंसं आबडधोबड मिक्सरमध्ये फिरून घेऊया. आता पोहे घेते थोडीशी मी, तर बारीकही नाही काढला पोहा आपण आणि जास्त मोठाही नाही, बरडा बरडा असा, म्हणजे मक्याला पाणी सुटतं ना. आता याच्यामध्येच आपण मकाटा घालून घेऊया. त्या अखंड मका टाकली ना तर तेलामध्ये उडते, डोळ्यात वगैरे जाईल. मग थोडंसं उभी मोठा भरडा करायचा याचा, एकच वेळेस फिरून घ्यायचं मिक्सर, एक किंवा दोन वेळेस. हे बी फुटलं पाहिजे याचं. पोह्यामध्येच टाकून आपण याला फिरूयात मोठं मोठं. याला काढून घेऊयात आपण मिक्सर फिरवलेले, हे बघा त्याचं मोठं मोठंच काढलेलं आहे मी. एक एक अख्खे दाणे पण आहेत मध्ये, खायला पण छान लागतं. जास्त म्हणजे बारीकही काढायचं नाही याच्यामध्ये, जेवढं बारीक कराल ना तेवढं मध्ये आपलं पोहे पीठ जास्त बसेल, म्हणून मोठं मोठंच काढून घेतले मी. आता याला बाऊलमध्ये काढून घेते. आता हे बाऊलमध्ये टाकलेलं आहे. ते ओवा घ्यायचं थोडासा हातावर चोळून, हे शेंट येतो छान. हळद, लाल तिखटच छान लागतं, त्याला गोडपणा असतो ना, म्हणून जरा तिखट 2-3 चमचे टाकायचं. खूप सारी कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, हे कुटलेलं जिरे, ओवा, हिरवी मिरची, ते सगळं उरलेलं आपण ताटातलं घालून घेऊया. 1 चमचा तांदळाचं पीठ, बघा म्हणजे खुसखुसपणा येतो याला, आणि पाणी पण आखून घेतं याच्यातलं सगळं, कारण मग याला पाणी सुटतं ना, ओढून घेते तांदळाचं पीठ पाणी, त्याच्यामुळं तांदळाचं थोडं पीठ टाकले. 2 चमचे बेसन पण बसणार आहे याच्यामध्ये, 2 चमचे बेसन टाकते. हे बघा या चमच्याने 2 चमचे घालून बघते, लागलं तर लागल तसं घालायचं, जास्त जर पातळ झालं असेल तर, कारण पोहे घातलेत ना, पोह्यानं पाणी आटून ओढून घेतं. 2 चमचे बेसन घातले. आता चवीनुसार मीठ घालते. एवढं मीठ लागतंच. तर आता ह्याला छानपैकी आपण मळून घेऊया. बघा पाणी टाकायची गरज नाही आहे अजिबात बरं का, ह्याला ह्याचं पाणी सुटतं ह्याला, आणि सोडा पण नाही घालायचा खायचा, काही बेकिंग पावडर काय घालताल तुम्ही तर सगळे हिटून जातील त्याची. आणि फास्ट स्पीडवरच गॅस करून ह्याला, मीडियम स्पीडवर गॅस करून भाजावं लागतं, कारण बारीक केलं तर ना चांगली नाही खाणार. बघा अंगच पाणी सुटतं ह्याला, माक्यामध्ये पाणी असते तसं घट्ट सरच असू द्यायचं ह्याला, पाणी सुटणारच ह्याला आणखीन थोडा वेळ ठेवलं की. पोहे घातल्यामुळे मस्त झाले मिश्रण आपलं. त्याला पकोडे बनवायला येते, तर थोडंसं पातळ झालं तर भजी होतात त्याचे. प्रमाण परफेक्ट झालेलं आहे आपलं बघा, पातळही नाही घट्टही नाही, कारण सुक्क मिश्रण झालं ना तरच कुरकुरीतपणा येईल ह्याला. एक 10 मिनिट आपण झाकून ठेवून बघू, झाकून ठेवू. हे बघा किती छान मिश्रण झालं याचं. थोडंसं घट्ट झालं होतं तर मी परत एकदा डबल मळून घेतले, आणि लागल तसं बेसन पीठ घाला बरं का, असं काही नाही की एवढंच घालावं म्हणून, कारण तांदळाच्या पिठाने एखाद्या वेळेस घट्टसरपणा येतो. पाण्याचा हात लावून घ्या, जास्तही घट्ट म्हणलं तर भजी पडणार नाही. आता तेल गरम झालेले सोडून घेत आपण, कडकच तेल लागते ह्याला. आणि अख्खे दाणे जर राहिले ना तर डोळ्यामध्ये उडतात, पण फोडूनच घ्या मिक्सरमध्ये ह्याला चांगलं, अर्धवट तरी भरडलं पाहिजे याला.
हे बघा फुटली वगैरे काही नाही. आणि मिडियम राहू द्या गॅस, एकदम बारीक पण करू नका, फुटून जातात म्हणजे नाजूक असतं ना. तेल जर थंड असेल ना तर फुटतात, हे तुकडे पडतात, म्हणून कडकच तेल राहू दे. ती छान झाली तर मक्याच्या कणसाचे करून बघा, खाऊन बघा. आणि काय करा, पोह्याचं प्रमाण थोडंसं कमीच घाला बरं का, कारण माझा मका जास्त होता म्हणून मी जास्त घातले. तुम्ही 2 चमचे पोहे घाला, 1 चमचा असेल तर तुमच्याकडं तांदळाचं पीठ घाला, नाही तर बाकीचं बेसन पीठ घाला लागेल तसं, म्हणजे अचूक प्रमाण होईल, परेशानी नाही होणार करते वेळेस.